ते पोपटानं कथा ऐकली शिवपार्वतीची आणि त्याच्यानंतर तिथून पुढं ताने गेली हां हा हम्म, ती कथा महादेव पार्वतीला सांगत होती. हम्म, ही कथा ऐकत ऐकत देवीला पार्वतीला झोप लागली. हम्म, त्या कथेच्या गोळीनं हम्म, झोप लागल्यामुळं महादेवाला समाधी होती. बरोबर त्यांना काय कल्पना आहे कुणा सांगायला कुणाला जो ऐकायली का काय म्हणून हम्म. तिनं ह म्हणली की ह्यांची कल्पना गोळी पाहिली ऐकायली. देवी झोपली पण ते पोपट ह म्हणायला लागला हा हा. पुन्हा ही देवी झोपली की आता व्यथा येईल नाही त्यात. हा त्या कथेमध्ये हा. माझ्या काल चांगलं बंद होईल ना. हम्म, ते पोपटा हा म्हणून केलंय. हा. त्याला ऐकू वाटायला ती चांगली वाटायली हा कथा या हा. एवढी कथेमध्ये त्याचा उद्धार झाला. मग पुढं ती ह ह म्हणून केला. हम्म, ती माझ्या पूर्ण कथा सांगितली. हम्म, कथा संपल्यात मग त्यांनी डोळे वळली समाधी मोडली माझ्यावर. हम्म. मोडली तर ती झोपलेली. आणि ह कोण म्हणते हा कोण म्हणते सगळं त्यांनी गुहेचं निरीक्षण केलं. हा त्या हा गुहेत होते बरोबर निरीक्षण केलं हा की तिथं पोपटच फील होतं. काय म्हणजे ह्यानं जीव तर बघित नव्हते काहीच नव्हतं. हा ती एकान सांगायची जी करता लोकांना ऐकायची नव्हती. हा असं चांद निवड होतं महादेवाने. हा ती कुणाला ऐकायची नव्हतं. बरोबर ती आहे दिवस फक्त सांगायची. हम्म, तरी पोपटाचा खोप होता ते बसलो फिरलं. हम्म, ऐकली की यांनी ओळखली ही भयंकर ऐकली. हम्म, मग माझ्या तोंडीचा कथा ऐकली भगवंताची, हम्म, विष्णूची, कृष्णाची. हम्म. मग ही दोन तीन झाल्यामुळं ही ह्याचा उद्धार होईल ना. बरोबरच आहे आणि जड होईल सगळ्याला हम्म, इथं म्हणजे ज्ञान झाल्यामुळे त्याला. हम्म, मग त्यांनी काय केलं जर राग आलता तर ती लगेच तिरसूळ सोडायचं तिरसूळ. हम्म. पिल्लाकड पोपटाच्या हां हम्म, आणि त्याच्यामध्ये राहत त्याचं उद्धार झालं नाही ना. हम्म, जेवढं ज्ञान त्याच्यामध्ये आलेलं आहे हम्म, महादेवा तोडून कृष्णाचं हम्म. तर चटकलं बाहेर निघून गेलं निघून गेलं. तिरसूळ महागच. हा तिकडे जा तिकडे जा तिकडे जा तिरसूळ काय कळत महाग होतं हा पण त्रिशूळ काय पाठलाग सोडत नाही एकदा पाठीमागं लागलं की लागलंच लागलं ती. मग आज बोलून त्याला काय केलं त्यांनी नारळ भेटलं वाटत एक त्यांचं होईक हा ती गेलं आड बोलून तिथं सांगायला. हा आणि माझ्या मागे तिरसूळ लावले असं केलं मस्त केलं. हम्म, मी नारदान सांगितलं तुला पर्याय कुठंच नाही. हम्म, कुठेही गेलास हम्म. तर तिरसूळ तुझं महाग तुला काटा काढते. बरोबर मग एक पर्याय तुला हम्म, जी व्यासाची पत्नी हम्म, महापतीवरचा हम्म, तिच्या तू आसरा कर. हम्म, ती बिचारी सकाळी सकाळी तुळशीला पाणी घालते तिच्याशी हम्म, खेळली होती. हम्म, आणि ती बाय असं पाणी घेऊन असं करीत ना मग हम्म. मग ह्यानं काय केलं ते पटकन बारीक आवतून धरला वेशी गप्पूंच्या मध्ये शिरत पोटात परत गेली वाचण्यासाठी हा वाचण्यासाठी. मग तिथे गेला की तिच्या पोरी तिरसळ चढत नाही. हम्म. पतिव्रत असल्यामुळे त्याच्यापाशी त्याच्या मुली कोणाचं चढत नाही. हम्म, मग तिथून ती सुद्धा आघाडी फिरला. हम्म, मग मधी गेल्यावर तर त्याला बाहेर कोणती घाली ती हम्म, जन्म होऊन आला त्याचा हम्म, गेले बे ना हम्म. ती शिशू बरोबर आहे त्या मधी हा 12 वर्ष राहिलं पोटात 12 वर्ष पोटात. हम्म, मग राहिल्यावर व्यासपूरला अवघड वाटलं आता का झाली ती बाहेर बी नाही मध्ये बी म्हणजे कसं कवर. हा गर्भधरपणा कव्हरच राहिला cover तर 12 वर्ष करायचं. झाले आणखी 12 वर्ष. गर्भधरच आहे हा मग ती व्यास द्यायली होती ना हा पार्श्व मुलीची चिरंजीव होती हम्म. व्यास. पराशरमुळे पार्श्व मुलीची चिरंजीव होती हा व्यास. हा हा व्यासाच्या पत्नीचा पोटी गर्भ ह्याचा सुखाचा. शुकदेव हा म्हणजे हे पोपट आहेत ते शुकदेव आहेत हा हा मग ती पोपट बोलून निघाल तेव्हा मग तिने सांगितलं त्या पत्नीला की तू आता कृष्णाचा धावा कर हम्म. ह्याशी पारायला नाही म्हणजे. त्याशिवाय हे याच्यातून निदान नाहीच नाही नाही. हा मग ती कृष्ण ही भक्ती चालू केलं हम्म. त्यावेळेस ती जन्म झाला त्यांचा 12 वर्षावर. बरोबर आहे मग जन्म झाल्याचं आता ह्यांना मोह फुटला की हम्म. त्या पत्नीच्या आईला बिन व्यसाला बी हम्म. लेकराला लिकून नव्हतं त्याला लिकून नव्हतं. बरोबर आहे मोह फुटल्यामुळे मग ती बेटा कोण महाग लागली. हम्म. आता ती महाग ते बघितलं नाही हम्म. कोण किसी बेटा कोणी किसी माता.
ती पुढे ती माग तेव्हा आली ती. इथं तपश्चर्या करत बसले तुमच्या पूस गावात, हां तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड, हां अशी तुमच्या गावाची कथा आहे. चालतंय. क्या बात आणि आहे, खूप त्या- छान. त्याचं नाव म्हणजे एवढं आपल्या बीडची महती आहे. हां, बीडमध्ये अशा पद्धतीचे मोठमोठे प्रसंग घडलेले आहेत. हां, घडलेली आहे. हां. आणि ती पोपटाच्यामुळं त्याचा जन्म झालाय. हम्म, ती त्याच्यामुळे पोपटाचे नाव असे राघू, पोपट, हम्म, शुक, हम्म, पुसा हम्म. असे नाव. तर पुसावरून ह्या गावाचं नाव पुस असं पडलं. ज्यावेळेस आधी ती होतं देवस्थान, हां. ह्यांनी काय केलं बुवा त्या ह्याचं नाव गावाचं ठेवायचं काय, हम्म, पण त्या शुकावर ठेवलं. मग शुक नावाच्या ऐवजी ती निवड त्याचं नाव आहे ती शुकाचंच. शुकाचं नाव पुसा आहे. हा. पुसाचं पुस झालं. हा पूज आता पूज आपला हे दिवशी म्हातारा गेलायचा. हा ते हे माझ्या गावाचं पुस. लिहिण्याच्या चुकीमुळं पुसाचं पुस होतं त्या झालं. दिवसाला हां. बरोबर, खूप छान आजोबा. तुमचं नाव सांगा एकदा. दोंडीराम निवृत्ती कचरी. ओके, धन्यवाद. खूप बाबा एकदम सुंदर पद्धतीचं तुम्ही सांगितलेलं आहे. पुरातन आपलं पूस जे गाव आहे, तर आता हे गावातल्या पोरांना सुद्धा माहित नसतं नेमकं नाही, आपल्या गावाचं नाव आम्ही कशामुळे वाचन असतं ते. केलंय. हां, तर आता ह्या गोष्टीमुळं जे आपलं सांगितलंय तुम्ही, तर बऱ्यापैकी जे व्हिडिओ वगैरे बघतात त्यांना समजून जाईल की तुमचं गाव कशा पद्धतीनं हिस्टोरिकल आहे, कशा पद्धतीनं ऐतिहासिक गाव आहे, हम्म. ही आणखी लोकांपर्यंत माहिती पोहोचून जाईल. धन्यवाद.